5.5 लाख दूध उत्पादकांचे संसार फुलवणाऱ्या आणि पारदर्शी कारभार असणाऱ्या तसंच महाराष्ट्रासह देशात आणि आशिया खंडात नावलौकिक मिळवलेल्या गोकुळ दूध संघावर विरोधी गटाकडून गेल्या काही दिवसांपासून टीका आणि बदनामी सुरू आहे। त्यामागे गोकुळबद्दलचा कळवळा नाही तर गोकुळच्या सत्तेत सहभाग नसल्यामुळे पोटशूळ उठलाय। केवळ राजकीय हेतूने सुरू असणारी गोकुळची बदनामी यापुढे खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट इशारा हजारो दूध उत्पादकांनी आज दिला। विराट मोर्चानंतर झालेल्या मेळाव्यात प्रमुख वक्त्यांनी गोकुळची बदनामी करणाऱ्या प्रवृत्तीचा खरपूस शब्दात समाचार घेतला। माजी गृहराज्यमंत्री मानसिक रुग्ण झाले आहेत अशा शब्दात खासदार महाडिक यांनी हल्ला चढवला, तर माजी आमदार महादेवराव महाडिक आणि PN पाटील यांनीही गोकुळवरील खोटे आरोप खपवून घेतले जाणार नाहीत असं सुनावलं। कोल्हापूर जिल्ह्यातल्या दूध उत्पादकांनी गोकुळ दूध संघाच्या समर्थनार्थ काढलेला विराट मोर्चा आज चर्चेच्या केंद्रस्थानी होता। हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर त्याचं जनजागृती सभेत रूपांतर झालं। या सभेत सर्वच वक्त्यांनी माजी गृहराज्यमंत्र्यांचा खरपूस शब्दात समाचार घेतला। दूध उत्पादक शेतकरी हेच गोकुळ संघाचे खरे मालक आहेत आणि गोकुळचं शक्तिस्थान आहेत असं माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी नमूद केलं। गोकुळ दूध संघाला राष्ट्रीय स्तरावरील 14 पुरस्कार मिळालेत। देशात आणि आशिया खंडात गोकुळ संघाचा लौकिक आहे। अशा गोकुळकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्या माजी राज्यमंत्र्यांनी काय दिवे लावले असा सवाल महादेवराव महाडिक यांनी उपस्थित केला। कसबा बावड्यातील धनगर समाजाची जागा कुणी लाटली? कदमवाडीत स्वतःचं हॉस्पिटल चालण्यासाठी CPRचं अनुदान कुणी परत पाठवलं असे सवाल त्यांनी केले। पगारी रुग्ण आणून सरकारी अनुदान लाटलं। हॉटेल शिक्षण संस्थांसाठी सरकारी जागा लाटण्याचा एक कलमी कार्यक्रम माजी मंत्र्यांनी केलाय। थेट पाईपलाईनमध्ये ढपला पाडून जनतेच्या तोंडचं पाणी पळवण्याचं पाप माजी गृहराज्यमंत्र्यांनी केलंय असा टोलाही त्यांनी हाणला। एक पाईपलाईन मी स्वतः राधानगरीला जाऊन आलो आहे मित्रांनो, तिथं जॅकवेली अजून बांधलेला नाही। आता दादानी कोल्हापूर जिल्ह्याचे कर्तबगार पालकमंत्री आहेत, त्यानंतर हळवणकर साहेब भाजपचे ज्येष्ठ नेते मध्ये थेट पाईपलाईनच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या लोकांना पाण्यापासून वंचित ठेवायचं काम त्याने केलेलं आहे। ही थेट पाईपलाईन कधी होईल आणि कधी नाही हे मला काही वाटत नाही। पाईपलाईन लवकर होणार नाही। गोकुळ दूध संघ कर्जमुक्त असून 130 कोटी रुपयांच्या बँकेत ठेवी आहेत। दूध उत्पादकांना 193 कोटी रुपये बोनस देण्यात आलाय। प्रगतीच्या शिखरावर असलेल्या गोकुळची जाणीवपूर्वक बदनामी होणं चुकीचं आहे असं माजी आमदार PN पाटील यांनी सांगितलं। जिल्ह्यातील काही संघ बंद पडलेत। शेतकऱ्यांची दूध बिलं आणि शेअर्सची रक्कम अडकून पडली आहे। पैसे अडकलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी चांगल्या चाललेल्या गोकुळ दूध संघावर आरोप करणं खेदजनक आहे असं PN पाटील यांनी नमूद केलं। बाजारपेठेत मागणी नसतानाही शेतकऱ्यांच्या हितासाठी गाईचं दूध खरेदी केलं जातं। गोकुळ संघ हा सर्वसामान्य गरीब जनतेचा संघ आहे। या संघाला बाधा येईल असं कृत्य माजी गृहराज्यमंत्र्यांनी करू नये असं आवाहन माजी आमदार PN पाटील यांनी केलं। कोल्हापूर जिल्ह्याच्या शेतकऱ्याचं सामान्य माणसाचं दूध उत्पादकाचं हित बघायचं असेल, ज्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कधी शेतकरी आत्महत्या करत नाही गोकुळमुळे, त्याच्यामुळे राजकारणासाठी हा गोकुळ वापरू नये। कुठल्याही परिस्थितीत महाडिक साहेब जे आपण म्हणताय सातत्याने आपल्याला त्याची दखल घ्यायची नाही, त्याच पद्धतीने आपण पुढच्या काळामध्ये गोकुळ आपल्याला चांगला चालवायचा आहे, आपण ही दखल घेऊन ये। आणि माझं बट्टी पाटलांना सुद्धा जाहीरपणाने या ठिकाणी सांगणं आहे, एक चांगली संस्था, सर्वसामान्यांना आधार देणारी संस्था, सर्वसामान्य माणसाचं संसार उभा करणारी संस्था, त्या संस्थेला बाधा होईल अशा पद्धतीचं राजकारणात आपण कुठलेही धोरण राबवू नये अशा पद्धतीचे तुम्हाला सुद्धा मी या ठिकाणी त्या जाहीर सभेमार्फत आपल्याला सुद्धा मी या ठिकाणी विनंती करतो। गाईच्या दुधाची मागणी आणि संकलन यामध्ये तफावत झाल्यानं संपूर्ण देशात गाईच्या दुधाचे दर घसरलेत। राज्यातील इतर संघ गाईच्या दुधाला प्रति लिटर 21 रुपये दर देतात, मात्र शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या हितासाठी गोकुळ दूध संघ 25 रुपये दर देतोय। यापेक्षाही शेतकऱ्यांना अधिक दर मिळाला पाहिजे अशी आपली भूमिका असून कर्नाटक राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातील दूध उत्पादकांसाठी केंद्र आणि राज्य शासनानं प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याची गरज आहे असं प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं। दूध उत्पादकांना अनुदान मिळावं यासाठी संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात आवाज उठवू अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली। शेतकऱ्यांचं हित जपणारा गोकुळ इतका राज्यात दुसरा चांगला संघ नाही,
पण स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी जनतेमध्ये गैरसमज पसरवणाऱ्या प्रवृत्तींपासून वेळीच सावध व्हायला पाहिजे असा सल्ला खासदार महाडिक यांनी दिला. महाडिक परिवाराशी असलेल्या वैरत्वासाठी गोकुळला वेठीला धरू नका, त्यासाठी निवडणुकीचं रिंगण खुलं आहे, पण त्या ठिकाणी डाळ शिजणार नाही हे माहीत असल्यानंच खोटे नाटे आरोप करून गैरसमज पसरवण्याचा उद्योग त्यांनी सुरू केलाय असं खासदार महाडिक म्हणाले. या अधिवेशनामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न लोकसभेमध्ये धनंजय माडकांचा कुठला असेल तर दुधाला गाईच्या 5 रुपये अनुदान दिलं पाहिजे ही मागणी माझी लोकसभेमध्ये यावेळी असणार. नंदनो, आपण ही मागणी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे आपण करायचे. मला अनेक पत्रकारांनी विचारलं, काही मंडळींनी विचारलं, साहेब हे माडिक पाटीलचा वाद आहे गोकुळमध्ये यायला लागलेला आहे. मी म्हणलं मला तेच वाईट वाटतंय की वाईट असेल किंवा आमचं तुमचं जर वैरत्व असेल तर त्याच्यासाठी वेगवेगळी व्यासपीठं आहेत, त्याच्यासाठी निवडणूक आहे, पण आपल्या वैरत्वासाठी गोकुळला तुम्ही बदनाम करू नका. 5.5 लाख लोकांच्या संसारामध्ये माती घालवू नका, 5.5 लाख लोकांच्या चुलीमध्ये पाणी ओतू नका, अशी मला या ठिकाणी त्यांना विनंती करायची, आवाहन करायचं आहे. गोकुळ दूध संघात माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा एकही टँकर नसल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं. शेतकऱ्यांची एवढी चाड असेल तर त्यांनी दुसरा दूध संघ काढून आणि गोकुळ एवढा दर देऊन दाखवावा असं खुलं आव्हान खासदार महाडिक यांनी दिलं. हे सगळं जो कोण शून्य लोकप्रतिनिधी असेल त्या सगळ्यांना माहिती आहे, तरी सुद्धा फक्त आणि फक्त आपल्या राक्षसी प्रवृत्तीमुळे ते मनोरुग्ण आहेत. बंधू भगिनींनो, कुठलं की आज काय बोलावं, सकाळी आंघोळ केली की पहिलं काय महाडिक साहेबांच्यावर बोलावं, गोकुळवर काय बोलावं याचाच त्यांचा उद्योग चाललेला. त्यांना पदवी गेल्या काही वर्षापूर्वी 2-3 वर्षापूर्वी कोल्हापूरच्या लोकांनी दिलेली होती, ती चुकीची नाही आहे. सूर्याजी पिसाळ म्हणून एक पदवी कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांनी दिली. या दृष्ट प्रवृत्तीनं गेले 2 महिने गोकुळची बदनामी चालू केलेली करता लोकांना एकत्रित करायचं, लोकांच्या मध्ये गैरसमज पसरवायचा, बदनामी करायची आणि आपली पोळी भाजून घ्यायची. आज कोण तर म्हणलं की उगाच खरं नाही खोटं नाही की दगड आपण कुणाला मारतो, आंब्याच्या झाडाला दगड मारतो, बाबळीला पण दगड मारत नाही. त्यांचा आंबा पाडायचा नाद आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांवर बिनबुडाची टीका करणाऱ्या माजी गृहराज्यमंत्र्यांवर कसले संस्कार आहेत असा सवाल करून तुमच्या वडिलांवर आम्ही टीका केली तर सहन होईल का असं विचारलं. कुठंच थारा नसल्यामुळं तोल ढासळलेल्या सूर्याजी पिसाळ आणि राक्षसी प्रवृत्तीच्या टीकेला यापुढं जशास तसं आणि सडेतोड उत्तर देऊ असा इशाराही खासदार महाडिक यांनी दिला. की इथून पुढं ही जी जनता इथं उपस्थित आहे इथं पुढे बी एवढी आहे, मागे बी तेवढीच आहे. ही भविष्यात इथून पुढे गोकुळची बदनामी सहन करणार नाही. राजकारणाची व्यासपीठं वेगळी आहेत आणि गोकुळचीच का वैयक्तिक सुद्धा बदनामी आम्ही कुणी सहन केली नाही पाहिजे. आबाजी मी महाडिक साहेबांनाही सांगणार आहे. आज महादेवराव महाडिक साहेब अमल महाडिकांचे वडील आहेत, माझे चुलते आहेत, माझ्या वडिलांच्या जागी ते आहेत. मला सांगा, आमच्या वडिलांच्या जागी असणाऱ्या माणसावर ते टीका करतात, वाईट बोलतात. 67 साली कुठे रेड झालती, 68 साली कुठे भेसळ झालती, ज्यावेळी त्यांचा जन्म नव्हता त्यावेळीचे दाखले 50 वेळा 30 कॅसेट सुरू केलेले आहे. मला सांगा, बरोबर आहे का? वडीलधारी मंडळीवर बोलणं बरोबर आहे का? आमच्या संस्कृतीमध्ये ते बसत नाही, आमच्या रक्तात ते नाही, आम्ही आयुष्यात असं कधी करणार नाही. पण याचा विचार तुम्ही करा की आम्ही जर तुमच्या वडिलांच्यावर बोललो तर तुम्हाला ते सहन होईल का, याचा विचार सुद्धा तुम्ही केला पाहिजे. आणि म्हणून शेतकऱ्याला खुश करण्यासाठी सरकारनं गाईच्या दुधाचे दर वाढवले असा आरोप ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी केला. आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडरचे दर प्रचंड घसरले आहेत, तरीही राज्यातील इतर दूध संघांच्या तुलनेत गोकुळ दूध संघ गाईच्या दुधाला 4 ते 5 रुपये जादा दर देतोय असं अरुण नरके यांनी नमूद करत दुधाचं अर्थकारण आणि सध्याची परिस्थिती याविषयी माहिती दिली. गोकुळची बदनामी केली की आपल्याला प्रसिद्धी मिळते हे समजल्यामुळंच प्रसिद्धीच्या हव्यासापोटी काही जणांचा खटाटोप सुरू असल्याचा टोला विश्वास पाटील यांनी लगावला. 1975 पासून मौनी विद्यापीठाची वार्षिक सभा न घेणाऱ्यांना गोकुळवर बोलण्याचा अधिकार नाही असं धैर्यशील देसाई यांनी सुनावलं. दूध उत्पादकांचा एवढाच कळवळा होता तर गोकुळच्या सर्वसाधारण सभेला येण्याऐवजी परदेशी अय्याशी करायला का गेला याचं उत्तर द्या असे खडे बोल देसाई यांनी सुनावले. बिद्री साखर कारखाना उसाला 3100चा दर देत असताना DY पाटील कारखान्याचा 2900 रुपये इतका दर कमी का असा प्रश्न संचालक रणजित सिंह पाटील यांनी उपस्थित केला.
गोकुळ दूध संघावर यापुढे टीका केली तर दूध उत्पादक महिला शेण घेऊन येतील, असं अरुण डोंगळे यांनी सांगितलं. या मेळाव्यात दूध उत्पादक संजय सावंत, शाहीर सदाशिव निकम, धनश्री पाटील, सुजाता जरग यांनी मनोगत व्यक्त करून दूध संघाची नाहक बदनामी खपवून घेणार नाही असा इशारा दिला. त्यानंतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांना निवेदन देण्यात आलं. गाईच्या दुधासाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान शासनानं द्यावं अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. या व्यासपीठावर आमदार सुरेश हळवणकर, आमदार सत्यजित पाटील, माजी आमदार संजयबाबा घाटगे, माजी मंत्री भरमू पाटील, बजरंग देसाई, संचालक रामराजे कुपेकर, बाबा देसाई, विश्वास जाधव, अमरीश घाटगे, राहुल देसाई उपस्थित होते. तर सुमारे 50,000 पेक्षा अधिक शेतकरी सभासद हजर राहिले होते. नेत्यांच्या भाषणावेळी जोरदार टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून दाद दिली जात होती.